श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्व माझे ताई दादा? छानच असाल, कारण स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी. तर आजचा हा व्हिडिओ आपण नित्यसेवा करतोय. नित्यसेवा कशी करावी, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. मी त्या कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नित्यसेवा ही तुम्हाला जो दिवसभरात वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही करू शकता. आणि ज्यांना म्हणजे जास्त वेळ आहे त्यांनी एकच वेळ ठेवली तरी चालेल. सकाळी तुम्ही केली तर उत्तमच. नित्यसेवा करताना प्रथम आपण देवाऱ्यामध्ये दूध दीप लावून घ्यायचा आहे, स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि जमिनीवर बसून कधी नित्यसेवा करायची नाही, कोणती सेवा करायची नाही. खाली बसायला आसन घ्यायचंय. आसनावर बसल्यावर आपण 11 माळी आणि 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताची करतो. तर 11 माळी करायच्या अगोदर आपण स्वामी स्तवन घ्यायचंय, जे या नित्यसेवा ग्रंथामध्ये आहे. स्वामी स्तवन घेऊन आपण अगोदर कलीचा मंत्र घ्यायचा आहे. कलीचा मंत्र पण नित्यसेवा ग्रंथामध्ये आहे. 11 वेळा कलीचा मंत्र घ्यायचा आहे. तो कशासाठी घ्यायचा, तर आपल्याला कलीचा त्रास होऊ नये म्हणून. कलीचा मंत्र घेतल्यावर आपण 11 माळी श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राच्या 11 माळी करायचे आहेत. त्या माळी झाल्यावर सारामृत श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय वाचायचे. तर 3 अध्याय म्हणजे कसे, तर समजा तुम्ही शक्यतो सुरुवात ही गुरुवारपासून करावी. गुरुवारी 1, 2, 3 आणि समजा शुक्रवारी 4, 5, 6, शनिवारी 7, 8, 9 असे अध्याय वाचन करायचे. काही सेवेकरी काय करतात, 3 अध्याय म्हटल्यावर म्हणजे 1, 2, 3 हे कंटिन्यू करतात. आज पण 1, 2, 3 वाजतात, उद्या पण 1, 2, 3 वाजतात, असे वाचतच, म्हणजे त्यांना समजत नाही जे नवीन आहेत त्यांना. तर असं न करता रोज 3-3 अध्याय हे वाचून आपलं 7 दिवसामध्ये एक स्वामी चरित्र पारायण पूर्ण होतं आणि 21 अध्यायाचं पारायण पूर्ण होतं. आणि नंतर आपण गुरुवारपासून परत 1, 2, 3 असं सुरुवात करू शकतो, म्हणजे दुसरा पारायण आपलं चालू होतं. तर असे हे नित्यसेवा अशी करावी आपण. आणि ज्यांना अजून वेळ आहे, म्हणजे ऑफिसला नाही जात, जे घरी असतात, त्यांनी अजून नवर्ण मंत्राची 1 माळ करायची. अजून जे आपले मंत्रस्तोत्र दिले नित्यसेवा ग्रंथामध्ये तेही तुम्ही करू शकता. आपण आता स्वामी चरित्र सारामृताचे जे 3 अध्याय वाचतो, त्यातला पहिला अध्याय हा आपला भूतकाळासाठी असतो, दुसरा अध्याय हा आपल्या वर्तमानासाठी असतो आणि तिसरा अध्याय हा भविष्यासाठी असतो. तर असे 3 अध्याय सगळ्यांनी कंटिन्यू करायचे. आणि ज्यांना वेळ आहे त्यांनी म्हणजे आम्ही सर्व ताई मिळून 11 वाजता नित्यसेवा घेतो ऑनलाईन, ज्यामध्ये आम्ही सर्व म्हणजे 11 माळी, 3 अध्याय, तीर्थसेवा घेतो, सर्व मंत्र स्तोत्र वगैरे सर्व घेतो, कालभैरवाष्टक घेतो आणि म्हणजे 1 तासाची सेवा असते. ज्यांना वेळ आहे त्यांनी नक्कीच या सेवेचा लाभ घ्यावा. आम्ही सेवा कशी करतो, काय करतो आणि इतर वेळेस पण आपले सेवेचे हे असतात, मंगळवारी वगैरे, शुक्रवारी असे देवीचे पाठ असतात. सेवेकऱ्यांना लाभ भेटावा याच्यासाठीच ही सेवा चालू करत आहोत. आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ